संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक। 21 जुलैला बैठकीचं आयोजन। 23 जुलैला सादर होणार बजेट। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। 4 जवान शहीद झाल्याची माहिती। दहशतवाद्यांचा शोध सुरू। पाकिस्तानच्या बन्नूमध्ये सैनिकांवर दहशतवादी हल्ला। 2 मेजर आणि 1 कॅप्टनसह सुमारे 17 जवान शहीद। 4 दहशतवाद्यांना कंठस्नान। केपी शर्मा ओलींची चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड। 2 उपपंतप्रधानांसह 19 मंत्र्यांचा शपथविधी। काशी विश्वनाथ मंदिरात काशीतील स्थानिकांसाठी वेगळ्या प्रवेशद्वाराची सोय। 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात वेगळी प्रवेश व्यवस्था। नेपाळमधील भूस्खलनात नदीत वाहून गेलेल्या बसमधील 55 प्रवासी अजूनही बेपत्ता। मृतदेह पुराच्या पाण्यातून बिहारमध्ये वाहत आल्याचा संशय। पावसामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी। लिथुआनियामध्ये वादळामुळे विध्वंस। जोरदार वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली। वीज पुरवठा खंडित। चीनच्या हुबई प्रांतात पुरामुळे हाहाकार। जीव वाचवण्यासाठी नागरिकांचा झाडावर आसरा। 12 तासात 410 मिलीमीटर पाऊस। पुरात अडकलेल्यांना रेस्क्यूची प्रतीक्षा। भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचं वडोदऱ्यात जंगी स्वागत। रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी। कोपा अमेरिका फुटबॉल कप जिंकल्यानंतर अर्जेंटिनामध्ये जल्लोष। ब्युनस आयर्समध्ये चाहत्यांकडून आनंदाच्या वातावरणाला गालबोट। अनेक बाईक जाळल्या। 13 पोलीस आणि 6 चाहते जखमी। रशियात जंगलाला भीषण आग। आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात। घटनेमुळे काही भागात आणीबाणी जाहीर। 500हून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवलं। युरोप कप जिंकल्यानंतर स्पेनच्या फुटबॉल टीमचं मायदेशी जंगी स्वागत। लाल जर्सी घालून चाहत्यांनी केलं ऐतिहासिक स्वागत। स्पेनच्या माद्रिदमध्ये चॅम्पियन्सची परेड। राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर। कॅगकडून राज्य सरकारला सावधानतेचा इशारा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा काढायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। राज्यात 2 लाख शेतकरी विम्यापासून वंचित राहिल्यानं केली होती मुदतवाढीची मागणी। राज्य सरकारकडून पुन्हा कंत्राटी भरती। आरोग्य विभागातील 6830 पदं कंत्राटी पद्धतीनं भरायला शासन मंजुरी। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना सरकारकडून पेन्शन। 50 कोटींच्या भागभांडवलासह मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय। पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। एका दिवसाच्या पावसातच धरण साखळीत महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जमा। त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी डोंगरावर अडकलेल्या 250 पर्यटकांची अखेर सुटका। 5 तासांच्या बचाव कार्यानंतर पर्यटक डोंगराच्या पायथ्याशी।